जय हनुमान रासळ संघासाठी खुशखबर आहे। आता जी पकड केली राहुल भोईर यांना नितीन पेंटर पॅनामॅट्रिक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। सामना संपल्यावर त्यांनी त्यांचं पारितोषिक घेऊन जायचं आहे। वर्धा आणि राबगाव त्वरित प्रतिनिधी माझ्याशी संपर्क साधायचा आहे। कमिटी सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष जरा माईककडे संपर्क साधायचा आहे। दादू गोळे नंदू कुडापणे नंदू दादा कुडापणे चला ग्राउंड नंबर 1 चालू करून घ्यायचा सामना। पंच ग्राउंड नंबर 2 वरील चालू असलेला सामना जय हनुमान रासळ विरुद्ध अकादेवी पांडापूर। हा सामना झाल्यानंतर पुढील होणारा सामना आहे गावदेवी पाटणसे मजरे जाऊ पडा। तुम्हाला हा दुसरा पुकार आहे। दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे। शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध भैरवनाथ वावे हा ग्राउंड नंबर 1 वरती चालू असलेला सामना। या सामन्यानंतर पुढील होणारा सामना आहे रणधुरंधर पाली रणधुरंधर स्पोर्ट्स क्लब पाली विरुद्ध गावदेवी मुंडाणी। गावदेवी मुंडाणी विरुद्ध रणधुरंधर स्पोर्ट्स क्लब पाली। दोन्ही संघांना हा पहिला पुकार। आपण याची नोंद घ्यायची आहे। मी सर्व संघांना विनंती करतो जिल्ह्यातील उर्वरित काही संघ आहेत आपण आला असाल तर आपण आल्याची नोंद घ्यायची आहे। आम्ही वेटिंग वाल्या संघांना संधी द्यायची सुरुवात करत आहोत। अध्यक्ष दादू गोळे माईककडे संपर्क साधायचा आहे। मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे की आपण ग्राउंडमध्ये खेळाडूंव्यतिरिक्त कोणालाही त्यांना बसण्यासाठी रेलिंग आहे बाहेर त्यांना तिथे व्यवस्था करा। ग्राउंडमध्ये गर्दी करू नका।
जे संघ आले असतील व त्यांनी अद्याप आपण आल्याची नोंद नसेल केली तर त्वरित त्यांनी स्टेजकडे यायचं व आपली आल्याची नोंद करायची आहे. शिवसंग्राम क्रीडा मंडळ बल्लाळेश्वर नगर पाली, मी शिवसंग्राम क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण ग्राउंडकडे लक्ष द्यायचं आहे. लाईनमन व गुणलेखक म्हणून आपण कार्यरत राहायचं आहे. मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे, ग्राउंडवरती 4 संघ, त्यांचे प्रशिक्षक व राखीव खेळाडू या व्यतिरिक्त कोणीही प्रेक्षक ग्राउंडवर राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्व सदस्यांनी त्वरित या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. खाली बसून घ्या राखीव खेळाडू, आपण खाली बसून घ्या. चालू असलेला सामना ग्राउंड नंबर 2 वरती जय हनुमान रासळ विरुद्ध आदरणीय सीतारामजी भोईर, आपल्याला विनंती आहे आपण कुठे असाल व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय पांडुरंगजी गायकवाड आणि शरदजी चव्हाण, आपल्याला विनंती आहे आपण वैभव खाडे याच्याकरिता 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नितीन पेंटर यांच्याकडून. धन्यवाद. ज्या ज्या संघांना या ठिकाणी पुकार झालेले आहेत आपण कृपया लक्ष द्या. पांडुरंगजी गायकवाड आणि शरदजी चव्हाण, आपल्याला विनंती आहे कुठे असाल व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पांडुरंगजी गायकवाड आणि शरदजी चव्हाण साहेब, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे.
शांतरामजी भोईर यांचं पण हार्दिक स्वागत. पाटीमामा पाटीकाका यांचं पण हार्दिक स्वागत. आणि दादू गुले कुठे असतील त्यांनी आले. आणि पांडुरंगजी गायकवाड नांदगाव विभाग यांचं मराठा स्वागत समाज खजिनदार आदरणीय नंदूजी सीतारामजी कुडपणे भोईर हे करतील. आणि आमचे सर शरदजी चव्हाण यांचं स्वागत मंगेशभाई पालांडे करतील. भाई या या मंगेशभाई या वरती या. शरद चव्हाण सरांचं स्वागत करतील मंगेशभाई पालांडे कार्याध्यक्ष मंडळाचे. निखिलजी कोंडे 2 मिनिटं थांबा. युवा नेते अमित बेलोसे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि आमचे प्रमुख पाहुणे सीताराम भोईर यांचे स्वागत निखिलजी कोंडे करतील. सीताराम भोईर यांचं स्वागत निखिलजी कोंडे करतील. राजाभाई काटकर आणि रवींद्र थले यांनी व्यासपीठाकडे यायचं. आणि आमचे फाटे काका यांचं स्वागत निखिलजी कोंडे करतील. कबड्डीपट्टू फाटे काका यांचं स्वागत निखिलजी कोंडे करतील. हे पहा प्रेक्षकांमध्ये नागशेत गावचे युवा नेते मान्य श्री अमित बेलोसे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची. अमितजी बेलोसे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे येण्याची कृपा करायची. सह्याद्री सुधागडचा एक प्रतिनिधी व्यासपीठाकडे यायचं आहे. मान्य श्री शिवाजी फाटे काका यांचे स्वागत करताना निखिल कोंडे. सह्याद्री सुधागड. सह्याद्री सुधागड मंगेश हिरवे नरेश हिरवे आपण व्यासपीठाकडे यायचंय. सह्याद्री सुधागड. रणझुंजार कणे कोणी प्रतिनिधी असेल तर आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. रणझुंजार कणे. गोमाशी संघ कोणी एक प्रतिनिधी यायचंय आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. समजाय माता गोमाशी. राजाभाई काटकर यांचे स्वागत मनोज शिंदे करतील.
युवा नेते अमितजी बेलोसे यांचं स्वागत निखिलभाई कोंडे करतील. निखिलभाई कोंडे अमितजी बेलोसे यांचे स्वागत करतील. ग्राउंड नंबर 2 वरील चालू असलेला सामना जर्मन रासल विरुद्ध अकादेवी पांडापूर. हा सामना संपल्यानंतर त्वरित चालू होणारा सामना गावदेवी पाटणसई विरुद्ध मजरे जाऊपाडा. दोन्ही संघांना हा शेवटचा पुकार. गावदेवी पाटणसई विरुद्ध मजरे जाऊपाडा दोन्ही संघांना शेवटचा पुकार. चला गावदेवी पाटणसई जय हनुमान मजरे जांभूळपाडा त्वरित मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. तिसरा व अंतिम पुकार गावदेवी पाटणसई जय हनुमान मजरे जांभूळपाडा त्वरित मैदान ग्राउंडच्या क्रमांक 2 आतमध्ये कडे जे चला. बसले आहेत त्यांनी बाहेर जायचं आहे. आणि यानंतर मैदान क्रमांक 2 वरती पुढे होणारा सामना असेल अर्थातच छत्रपती नांगुर्ले विरुद्ध धाबीर स्पोर्ट्स क्लब रोहा आपल्याकरिता पहिला पुकार. छत्रपती नांगुर्ले विरुद्ध धाबीर स्पोर्ट्स क्लब रोहा मैदान क्रमांक 2 साठी तयारीत राहा. पहिला पुकार. मंडळाच्या सर्व सदस्यांनी खेळाडूंव्यतिरिक्त जी प्रेक्षक आतमध्ये आहेत मैदानामध्ये तुम्ही त्यांना रेलिंगवरती बसण्यासाठी विनंती करायची आहे. मी सर्व
तर मैदान क्रमांक 1 वरती यापुढे होणारा सामना असेल रणधुरंदर स्पोर्ट्स क्लब पाली विरुद्ध गावदेवी मुंडाणी. आपण तयारीत राहायचं आहे. रणधुरंदर स्पोर्ट्स क्लब पाली विरुद्ध गावदेवी मुंडाणी. या बेस मात्र बैरीनाथ वावे, जयेश काळे, व्हॉट एफर्ट्स, जबरदस्त खेळ. खरोखर करण आणि जयेश ही कोप्ररक्षकांची जोडी मैदानामध्ये कुछ कर दिखाओ यारो. कारण या सुधागड तालुक्याचा रसिक वर्ग आपल्याकडे अत्यंत आशेने बघतोय. यश पाटील या जबरदस्त खेळाडूला या ठिकाणी मैदानामध्ये रोखले गेले. एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो भैरनाथ वावे संघासाठी. जबरदस्त खेळ. गावदेवी पाटीलचे संघ देखील उपस्थित होतोय. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या नागेश साजेकर यांचा हा जय हनुमान मजे जांभूळ पाड्याचा प्रतिस्पर्धी पारड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच आई गावदेवी पाटीलचे संघ अतिशय सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. मॉर्निंग ग्रुप मंडळाचे सदस्य, आपणास विनंती आहे की आपण खेळाडू व्यतिरिक्त आपण सामना बघायचा नाहीये, आपण आयोजक आहोत हे आपण विसरताय. मंडळाचे सदस्य, मी सर्वांना विनंती करतो की आपण आयोजक आहोत. आपण खेळाडू व्यतिरिक्त जे प्रेक्षक मैदानात बसलेले आहेत किंवा संघाच्या पाठीमागे गर्दी झालेली आहे त्यांना विनंती करा की आपण रेलिंगवरती बसायचं आहे. सर्व प्रेक्षकांना देखील मी विनंती करतो की आपण देखील आम्हाला सहकार्य करा. आजचे जिल्ह्याचे सामने मॉर्निंग ग्रुप पाली सुधागड सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ उत्कृष्ट असा चालू असलेला पहिला मैदानाचा सामना वावे विरुद्ध पाटणेश्वर. पाटणेश्वरचा उत्कृष्ट असा रेडर याला वावे संघाकडून उत्कृष्ट पकड करण्यात आलेली आहे. वावे संघाकडून प्रसाद हिरडेकर चढाई करताना सुंदर असं खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध भैरवेश्वर वावे. व दुसरा मैदानाचा सामना देखील चालू करण्यात आलेला आहे. जय हनुमान जांभूपाडा विरुद्ध अटीतटीची अशी लढत, पण शिवशंभो पाटणेश्वर हा संघ यशस्वी झालेला आहे. वावे संघाच्या रेडरला कव्हर करण्यामध्ये. दुसऱ्या मैदानाचा सामना चालू झालेला आहे. जय हनुमान मजरे जांभूपाडा विरुद्ध गावदेवी पाटणसई. हे दोन्ही तुल्यबल्य संघ आहेत. मजरे जांभूपाडा हा संघ सुधागड तालुक्यातील एक नामांकित संघ आहे व गावदेवी पाटणसई हा देखील जिल्ह्यातील एक उत्कृष्ट असा संघ आहे. साहिलची चढाई, आजचे आमच्या मंडळाला लाभलेले देणगीदाते संदीपजी शेवाळे यांच्याकडून आमच्या मंडळाला 10,000 रुपये देणगी देण्यात आलेली आहे. तरी मंडळ त्यांचे शतशः आभारी आहे. श्री अविनाशजी पवार यांच्याकडून आम्हाला 5,000 रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. तरी मॉर्निंग ग्रुप मंडळ त्यांचे शतशः आभार मानत आहे. जितू शेठ जैन यांच्याकडून 1,000 रुपये
श्री विनायक जाधव, श्री विनायकजी जाधव यांच्याकडून 5,000 रुपये, श्री शरद चव्हाण यांच्याकडून 1,000 रुपये, श्री पांडुरंग गायकवाड यांच्याकडून 1,000 रुपये, तुकाराम राऊत यांच्याकडून 500 रुपये, श्री